SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहुयात आजची विशेष बातमी। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेला स्त्री शक्ती नारी अवॉर्ड सोहळा शहरात अत्यंत दिमागदार वातावरणात पार पडला। एसपीएनच्या वतीने पुण्यातील ऑक्सिजन बँक्वेट हॉल येथे आयोजित या कार्यक्रमाने स्त्री शक्तीचा प्रेरणादायी जागर घडवून आणला। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। या सोहळ्याचा मुख्य उद्देश समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे हा होता। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक दीप प्रज्वलनाने झाली आणि त्यानंतर पुरस्कार वितरणाचा मुख्य सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन सौ ज्योती सोनके यांनी केले होते। त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाने अनेक महिलांना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले। कार्यक्रमादरम्यान शिक्षण, समाजसेवा, उद्योग, कला, फॅशन आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना स्त्री शक्ती नारी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले। सोहळ्याला प्रमुख पाहुण्यात चीफ गेस्ट म्हणून श्रद्धा जंजवाळ यांची उपस्थिती लाभली होती, तर विशेष निमंत्रित VIP गेस्ट म्हणून अभिनेत्री व व्यावसायिक मॉडेल सारिका चव्हाण यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुरस्कार वितरण करण्यात आले। यावेळी प्रियांका त्रिपाठी, रुपाली जाधव, प्रिया पाटील, तेजस्विनी पाटील, प्रिया जांभूळकर, किरण रामटेके तसेच पोलीस अधिकारी धनाक्षी यांची देखील विशेष उपस्थिती होती। यावेळी बोलताना आयोजिका सौ ज्योती सोनके म्हणाल्या, स्त्री शक्तीचा सन्मान करणे आणि महिलांना त्यांच्या कर्तृत्वासाठी योग्य व्यासपीठ मिळवून देणे हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। समाजातील प्रत्येक सक्षम महिलेला प्रोत्साहन देणे हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे। उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाचे आणि आयोजकांच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले। संपूर्ण सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता उपस्थितांसाठी प्रेरणादायी, उत्साहवर्धक, अविस्मरणीय अनुभव ठरला। मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्त्री शक्तीचा जागर केला। स्त्री शक्ती नारी अवॉर्ड सोहळ्याच्या माध्यमातून समाजात महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला। आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।